त्यांनी हिला बघितलं आणि ते असे म्हणाले साक्षात शेवंता. हा जो काही आवाज असतो ना, दिस इज द ओनली किरकिर वी लव्ह. एक्झॅक्टली द ओनली किरकिर आय लाईक इन लाईफ. कधी असं शिजताना ना गरम पाणी टाकायचं, उकळतं गरम पाणी. अच्छा. त्याने असं होतं की चव बदलत नाही, इंटॅक्ट राहते. स्त्री पुरुष समानता वगैरे इथे इथे आहे या घरात, ती मला या घरात दिसते. आहे. किती मासे, nobody can beat मासे. हा. खरं जर डिश मी हॉटेलमध्ये मागवली आहे आणि ती आमच्या आवडीसारखी नाही आली ना, तर मी मनाला लावून घेते, मला त्रास होतो. त्रास होतो तिला. Yes. वा. हॅलो हाय नमस्कार, मी जयंती वाघधरे. मित्रांनो, आता मी अपूर्वा नेंबळकर सॉरी अपूर्वा तनुज गोवळकर यांच्या घराबाहेर उभी आहे, कारण आज इथे काहीतरी छान चमचमीत झणझणीत असं बनतंय. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया नक्की काय शिस्त आहे. चला. हाय, लग्नानंतर पहिल्यांदाच तुला भेटतेय मी. येस येस. आणि भाऊजी Hello. नमस्कार. वेलकम. वाव, खूप सुंदर घर आहे. थँक्यू. इट्स ब्युटिफुल. ठाण्यात कोलशेत मध्ये अपूर्वाच्या या घरात आपण आलोय आणि खूप सुंदर कपल आपल्या सोबत आहे. नवीन नवीन लग्न झालेलं, त्यामुळे खूप मजा येणार आहे. आणि काय खास बनतंय आज अपूर्वा? गेस वॉट, तुला काय हवंय? मासे. ऑफकोर्स कोकणातले सगळेच इथे आहेत, म्हटल्यावरती मासे तर आज झालेच पाहिजे. चला तर मग. पण मला सगळ्यात आधी मला जरा एक घराची छोटी टूर मिळेल का? Yes, 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 please. definitely. येस. सो हा आमचा हॉल एरिया आहे आणि इथे बसून आम्ही मस्त मूवीज बघतो, मजा मस्ती करतो, क्या बात आहे. गेम्स खेळतो. आणि हो, ते आम्हाला कळलेलं आहे. ते तेवढं आम्ही ते कॅप्चर केलेलं आहे तुमच्या रील्स मधून. आणि रील्स पण आमच्या इथेच मोस्टली असतात हो, हॉलमध्ये. shoot होतात. येस. हे आमचं हा. फेवरेट लोकेशन आहे. वाव. हा. आणि ऑफकोर्स इथे बाहेर हा, छान view. हिरवळ सुद्धा आहे, त्यामुळे Yes, yes. गिव्स अ डिफरंट फील. पण म्हणजे हे वेगळं आहे ना, म्हणजे तांब्याचं भांडं आहे आणि त्याचं एक वेगळं महत्व आहे. मला असं वाटतं त्यासाठी तू. अगं मला तांब्याच्या भांडींचं ना खूप आकर्षण आहे. अच्छा. त्याचं काय काय घ्यावंसं वाटतं, म्हणजे त्याचे दिवे म्हण, पाणी पिण्याचं म्हण, ते टँक म्हण किंवा ग्लासेस म्हण, अच्छा. तसं मी काय काय साठवत असते. तुला तांब्याचं आकर्षण आहे. भयंकर. वा, क्या बात आहे. ओके. आणि वाव, हे पण छान आहे. दिस हा. वॉल. सो ही पेंटिंग आहे, ही कस्टम बनवून घेतली आम्ही एका अच्छा. आर्टिस्टकडनं. सो जेव्हा आम्ही या घरामध्ये आलो होतो अँड वेन वी सॅट हिअर, इथून एक व्ह्यू दिसतो माउंटन्सचा. Okay. स्ट्रीट. हा, स्ट्रेट इथून जर बसलो आपण तर आता तर म्हणजे बिल्डिंग्स आहेत, पण यू हो, स्टील yes, सी द yes, yes, माउंटन्स दे. दिसतं, दिसतं. हा, हा. मग माझं ते होतं की लेट्स हॅव अ माउंटनचा हा व्ह्यूचे पेंटिंग इक्विव्हॅलेंट, आणि ते टेक्स्चर पेंटिंग आहे. क्या सो बात आहे. या Nice. या पेंटिंगचं वैशिष्ट्य मी तुला सांगते. आता ह्या माउंटन कडे बघून ह्यानी इथे बसून ते माउंटन पाहिलं आणि हा. त्याचं पेंटिंग करून घेतलं. पण तुला माहितीये का, खरं माउंटन जिथे आहे ना, त्याच्या एक्झॅक्ट पायथ्याशी माझी बिल्डिंग आहे. आई ग. आणि हे जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं, म्हटलं हे तर इथलं आहे ना, संजय गांधी नॅशनल पार्कचं माउंटन आहे, मी तिथेच तर राहते. म्हणजे ही वॉज जस्ट मॅनिफेस्टिंग इन अ डिफरंट वे. प्रेम आहे ग, प्रेम आहे ते. मॅनिफेस्टेशन खरं ठरलेलं आहे. येस. चला मग Yeah. पुढे. सो येस, येस, ही आमची आमची बेडरूम. bedroom. नाईस. सो बेसिकली तुम्ही व्हाईट आणि ग्रे ग्रे. अशी थीम. तुम्ही नाही, तुम्ही नाही, नाही. माझ्यासाठी सगळं सेट होतं. Oh, मी wow. काहीही याच्यात कॉन्ट्रीब्युट केलेलं नाहीये. आयडिया सुद्धा नाही, सगळी आयडिया तनुजची आहे. हो, आहे. मी हे एकट्यानेच केलंय. म्हणजे मेन तर द अट्रॅक्शन इज दिस वॉलपेपर. ओके. मी हा सगळा प्रोसेस खूप मिस केलाय. हो, मी मी म्हणते miss तेव्हा, केला. म्हणजे आम्ही ओळखतच नव्हतो एकमेकांना, हा. पण त्यांनी मी येण्याआधी सगळं सेट करून ठेवलं ना, याचा मला खूप आनंद आहे. आनंद आहे. पण व्हॉट इज युअर फीडबॅक? फीडबॅक इज अमेझिंग. आणि मी ह्याचं ना, त्यांनी पीपीटी बनवलेलं एक हा. स्वतःसाठीच, ते कसं करणार आहे काय आहे. आणि ते मी बघितल्यानंतर मला असं झालं की तुझं
करिअर चुकलंय का? I think तू हेच करायला हवं होतंस. यात मी सगळं एवढं आहे. बेसिक, मला काही टूल्स नव्हते माझ्याकडे, एवढं बेसिक जस्ट एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये मी ते असे इमेजेस टाकले, कुठून कुठून आपण गुगल सर्च वगैरे करू आणि ते तसं बनवलं. त्याच्यानंतर मी कॉन्ट्रॅक्टरला ते सांगितलं की मला असं पाहिजे. पण ऑफकोर्स कॉन्ट्रॅक्टर ऑल्सो टर्न द विजन इन टू म्हणजे रियालिटी. एकीकडे IT क्षेत्र, हा, इंटिरियर हो. डिझायनिंग आणि आता व्लॉगिंग, युट्यूबर, हो. क्रिएटर, वर्सेटॅलिटी आहे इकडे. By the way, फुल पॅकेज. हो, फुल पॅकेज. आय मीन लकी यू. पण त्याचबरोबर मी असं ऐकलंय की किचन स्किल्स आणि कुकिंग स्किल्स सुद्धा आहे. कमाल स्किल्स आहे. आता शिकतोय म्हणजे फ्रॉम द नाही प्लीज, तनुज खोटं बोलतोय. तनुजला उत्तम स्वयंपाक येतो. येतो. आय थिंक चपाती सोडली तर सगळं सगळं येतं, हो. पण गोवळकर म्हणजे हा, कोकणातलेच आणि तू पण कोकणातले, कोकणातली yes, आहेस. yes. सो ते एक वेगळं. तेच एक तेच best बॉन्डिंग आहे, combination तिथेच आहे. आमचं बॉन्डिंग झालं. सगळ्यात इम्पॉर्टंट घरातला एक जो पार्ट आहे जो बायकांना अट्रॅक्ट करतो दॅट इज किचन. येस. आपण तिथे बोलूया कारण Please. त्यांनी तिथे इतकं छान पद्धतीचं सगळं करून केलंय. ठेवलेलं आहे माझ्यासाठी की मला असं अजिबात कंप्लेंट करण्यासारखं काही नाही की हे इकडे का नाहीये, हे असंच का नाहीये, हा खण असा हलत का नाही. त्यांनी ते सगळं इतकं छान केलं आणि मी आल्यावर त्याला म्हटलंय की हे सगळं कसं काय. तर तो म्हणतो मी करणाऱ्याला हे स्पेसिफिकली सांगितलं होतं की आधा बजेट इधर डाल तू हा. क्योंकि वो चिड़चिड़ नहीं चाहिए kitchen में. बीवी खुश तो सब खुश. खुश, सब yes, yes. बढिया. क्या बात आहे. Yes, yes. प्लीज Yes. किचन, चला. कारण आपला मेन महत्वाचा पार्ट हा किचनचा पार्ट आहे आणि इथे छान मासे बनणार आहे, ते पण 2 कोकणातली माणसं, म्हणजे ऑथेंटिक मासे खायला मिळणार आहे. चला चला Yes. चला. चला अपूर्वा, आहेस रेडी? नाही अजून कॉस्ट्युम रेडी हो नाही. प्लीज प्लीज. आता रेडी. येस, फुल अटॅक मोड मध्ये आहे Yes. आता. Okay. Yes. Good So, husband duty. देवगड मॅरीज सावंतवाडी असं मस्त कपल आपल्या सोबत आहे आणि इथे छान छान मासे बनणार आहेत. आणि मला सगळ्यात बेस्ट पार्ट काय वाटलं माहितीये की मी यायच्या आधी इथे पूर्ण तयारी झालेली आहे, म्हणजे लिटरली माशांना मॅरिनेट करून सुद्धा झालेला आहे मस्त मसाला लावून. चला मग सांगा मला आज काय बनणार आहे. हा. सो आज आपण टिपिकल आपलं असं कोलंबीचं सार वा. बनवणार आहोत हा. आणि त्याच्याबरोबर सुरमई फ्राय असणार आहे आणि मस्त ताव मारून आपण सगळे जेवणार आहोत. येस, चला मग सुरुवात कुठून करूया आपण. सो आपण साराच्या प्रिपरेशन पासून सुरुवात करूया. हा. तोवर मी मासे जे झाले हो तुम्हाला फ्राय करणार सो त्याला जरा मी साईडला करते. येस. सो या हे खूप सोपं आहे तसं. हा. तनुज हा. तू हे करता करता बघून घे म्हणजे काय? नेक्स्ट वीकेंडला तू करशील. हा. तसं तनुज खरंच उत्तम हा, स्वयंपाक माझा करतो. प्रश्न खरं तर तोच होता की तनुज काय काय करतो. मी मदत करतो, हा, सपोर्टिंग सपोर्टिंग रोल मध्ये आहे. पण आणि मी अपूर्व- खातो. पण आता अपूर्वाला मी विचारू शकते काय काय बनवतो तनुज. तनुज उत्तम अंड्याचे प्रकार बनवतो आणि मॅगी खूप छान बनवतो. हा. आणि, क्या बात आहे. हो सो त्याचा एक असं आहे की रुसतो खूप अच्छा. आणि जेव्हा तो रुसतो तेव्हा त्याला मासे हवे असतात. त्यामुळे मला असं वाटतं तो उगाच रुसतो. हा, कारण त्याला तुझ्या हातचे हा, मासे मासे खायचे खायचे असतात असतात. ना. Yes. ओके, खरं आहे ना तनुज. हो हो हो. हा. हो आहे. रुसायचं पाहिजे. तनुजचं हो आणि आहे. मी सुद्धा- Sorted आहे. आणि मी सुद्धा रुसते कारण मला मॅगी हवी असते. अच्छा, मी अशी काय वेगळी मॅगी बनवतो का अरे तू? तू कधीतरी खास मॅगीसाठी आहे. सो मॅगी मध्ये मी काय करतो, सो बेसिकली थोडे मॅगीला पण हेल्दी बनवायचं आपल्याला, हा. हा अजेंडा असतो. सो एग्स, हा म्हणजे प्लीज प्लीज. हा. सो एग भुर्जी आपण जसं बनवतो ना, तर अंडा भुर्जी बनवतो हा. आणि मॅगी असते आणि मॅगी एकदा झाल्यानंतर एग भुर्जी त्याच्यावर असं. ओ, सो अच्छा. मॅगीची क्वांटिटी कमी आणि एग Egg भुर्जी भुर्जी म्हणजे जास्त. प्रोटीन Protein, सोबत हा. मॅगी हो, बनवतात हो, तुम्ही. हो. पण Protein. अदरवाईज म्हणजे मला जितकी अपूर्वा माहिती आहे तिला असं चमचमीत खायला खूप आवडतं. तर अपूर्वा हो. आणि तनुज मधला तो एक पार्ट आहे मला वाटतं की जिथे तो हेल्थ कॉन्शियस आणि हो. या सगळ्या गोष्टी. तर
काय बदललंय की नाही? खूप बदल झालाय. मी जेव्हा तनुजला भेटले होते तेव्हा तनुज असा कम्प्लीट विथ 6 पॅक ऍब्स वगैरे असा होता. हो, आणि आता ट्रान्सफॉर्मेशन करून Full टाकलं. फुल ट्रान्सफॉर्मेशन केलंय. कारण काय तो तेव्हाही चिकन खात होता, तो मासे खात होता, तो अंडी खात होता. पण त्याचा मासे खाण्याची पद्धत कशी होती माहितीये, मॅरिनेट करायचं आणि एअर फ्रायर मध्ये वगैरे ते अरे. चिकनला मॅरिनेट करायचं एअर फ्रायर मध्ये. म्हटलं हे बघ, हा माशाचा अपमान आहे. अपमान आहे. जोपर्यंत मासा असा डुबकीने लावत ना त्या तेलात, तेलामध्ये असं असा आवाज येत Correct. नाही, आजूबाजूच्या घरातल्या लोकांना असं कळतं की अरे यांच्या घरी आज मासे आहेत. पण मास्यात मजा काय आहे? पण अजिबात माझं काय नाही. म्हणणं आहे, फ्राईड पण खायचं, पण वी कॅन ऑल्सो हॅव ग्रेव्ही, करी, Correct. ते बेस्ड ऑल्सो ना, मग त्यांनी थोडं बेटर राहतं, हेल्दी राहतं. हे सगळं अंधविश्वास आहे. आणि तिने हळूच त्या सवयी बदललेल्या आहेत. हो, नकळतपणे. आता झालंय. म्हणजे एरवी आमच्याकडे आमच्या ताई येतात, त्या जेवण बनवतात. पण आता त्यांनाही माहिती झालंय की असं मला ते असं मुळू काहीतरी जेवण आवडत नाही. हो. असं जोपर्यंत मसाला, तेल, हो. exactly. सगळे सेन्सेस जागे झाले पाहिजे. मी असताना, म्हणजे मी जेव्हा कुक करत होतो तेव्हा एक मसाला होता. अच्छा. हा, एक टाईप. आता असं झालं, आता महाराष्ट्राच्या की सगळ्या every- कोपऱ्यातले मासे आहेत. एव्हरी डिश मसाले. मसाले. सो आता जर छोले असतील तर छोलेचा वेगळा मसाला आहे, फिश असेल तर ऑफकोर्स फिशचा वेगळा, चिकन असेल चिकनचा वेगळा, इव्हन भाज्यांचे पण वेगळे वेगळे मसाले. हो मग माझं ते तर असतं. भाज्यांच्या हिशोबाने मसाले आमच्याकडे आता वाढले. बरं, आम्हाला सांग तरी काय काय अरे हा, हे काय करतेय चाललंय? ते हे तर बघ, सांग. हे मी हा. सगळं आता मिक्सचर होतं ना, ते सगळं ह्याच्यात टाकलं. आता मी चिंचाचं बरं, मला सांग काय काय टाकलंस एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी. कांदा, हा, खोबरं, ओलं खोबरं. ओलं खोबरं, त्याच्यानंतर मिरची, Okay. काय बरं, बेडगी मिरची, संकेश्वरी मिरची, संकेश्वरी मिरची, मिरची. हा. अच्छा, त्यातही प्रकार आहेत. त्याच्यातही हो, हो, प्रकार हो. आहेत. अरे हो, हो. बाबा. आणि हिरवी मिरची 2 टाकल्यात, थोडस म्हणजे मिरच्याच मिरच्या. हा मिरच्या. नाही, आता हा मी रंग- समजू शकते. हा फक्त रंग येतो त्याच्याने, त्यांनी काही फार होत नाही. आता अच्छा. चिंचाचं हे टाकलेलं आहे, रस टाकलेला आहे त्याच्यात. आणि अशा पद्धतीने आता आपण हे सगळं लावून घ्यायचं मस्तपैकी. थोडेसे टोमॅटोज ओके, आणि ह्याची ग्रेव्ही तयार होईल, म्हणजे वाटण तयार होईल बरोबर. की झालं. हे खरं तर खूप सोपी डिश आहे. Oh, nice. दिसते ती अशी खूप बापरे की किती वेळ लागणार आहे आय असं थिंक वाटतं. प्रिपरेशन जास्त हे आहे, हा. पण बनवताना इट इज इझियर. हा, मला तर तनुजच्या प्रिपरेशन मध्येच मदत लागते. मग तनुज करतो ना, म्हणजे आम्ही तुझ्या व्हिडिओज मध्ये पाहिलेलं आहे. हो हो, तनुज हो. करतो ते मी प्रूफ पण ठेवतो मग माझ्याकडे हा. व्हिडिओज काढून की हे की मी तुझ्यामुळे करतोय. हो. तुझ्यामुळे. येस. कधी कधी एखादी डिश मी बनवली की त्याचं असं म्हणणं असतं, तुला माहिती ही डिश टेस्टी काय, कांदा जो मी कापला होता. ह्याच्यावरती माझ्याकडे काही कमेंट्स नसतात की ओके तुझ्या कांद्यामुळे आपल्याला चिरून मिळतोय तिला ना. असं काम चिडवतो मी होतंय ना मध्ये मध्ये. आपला. हा. माझं काम हे गोड लागलं का तुला? हा, हो, हा. हे मी बनवलंय. सो लेट्स गो. सो आता वाटण तयार आहे. Yes. आणि डिश खूप सिम्पल आहे खरं तर. हम्म. मी आधीच या आपल्या प्रॉन्सना आलं लसूण पेस्ट, ओके. मसाला, हळद हम्म. आणि मीठ लावून ठेवून दिलं होतं. हम्म. अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता ते वाटण जे आहे त्याची फोडणी द्यायची आणि Okay. मग कोलंबी त्याच्यात सोडायची. बास. बास, दॅट्स इट. इट्स अ So व्हेरी simple. इझी रेसिपी. हा. ती दिसते अशी खूप अशी हा. रॉयल ना, त्यामुळे हा. वाटतं आपल्याला. तनुज, So तो let's- एक टोमणा आहे असं इझी रेसिपी. सो हा, आता हा. तुला कळलेलं आहे, आता त्याची ट्रेनिंग झालेली आहे. इझी बोलूनच तिच्याकडनं करून करून घेतो. घेतो. हे इझी आहे, हे काय हे एवढंच अच्छा, आहे, तो एवढंच उलट आहे. मला वाटलं की तू करून नाही, घेतेस, नाही, पण हे नाही, उलट हे आहे. उलट आहे. Yes, उलटंय. yes. त्याचं काय, तो मंडे टू फ्रायडे ही इज व्हेरी बिझी. हा. वीकेंड्सला ही इज बिझी टेलिंग मी काय बनवायचं. Oh, आणि very busy man. व्हेरी व्हेरी बिझी मॅन. पण अपूर्व, मला सांग एखादा असा फसलेला पदार्थ, म्हणजे Oh. लग्न झाल्यापासून आता तुम्ही दोघं राहताय, तुम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करतच असाल, हो. तर एखादा फसलेला पदार्थ वगैरे. Story. ऍक्च्युली मी आतापर्यंत खूप काय काय वेगळे पदार्थ बनवून आम्ही ट्राय केले, हो. खाल्ले आणि छान पण झाले. म्हणजे मी अच्छा. आता मोमो बनवले होते. हा, मोमोज नाही, डम्पलिंग्स. ओके, Oh my डम्पलिंग्स God, बनवले डम्पलिंग्स. होते. हो, हो. आणि ते डम्पलिंग्स मी एकदा बनवले तेव्हा असे लाजवाब झाले ना हो. की आम्हाला असं वाटलं की अरे
आम्ही पोस्ट सगळंच टाकलं येतंय. म्हणजे सगळं आम्ही हे केलं आणि इट वॉज रिअली गुड. काही वर्षांनी तुम्ही स्वतःचं रेस्टॉरंट सुद्धा स्टार्ट करू शकता. तनुजला असं म्हणजे. झालं होतं की अरे हिला सगळंच येत आहे आणि त्याने माझी एवढी भरभरून स्तुती केली सोशल मीडियावरती, काय काय माझ्याविषयी छान लिहिलं. मी पण इम्प्रेस झाले स्वतःकडनं की अरे हे मला जमतंय. राईस डम्पलिंग उसमें काय कर लेगी मैं. तर काही दिवसांनी मी पुन्हा एकदा ट्राय केलं बनवायला गेले हा. आणि त्यानंतर तनुज सांगेल काय झालं. आणि काय झालं की लिटरली सेमच होतं, काही डिफरन्स नव्हता, पण ते डम्पलिंग्स हे जॉईन झालं पाहिजे ना, ते होतच नव्हतं. हो. तर ते सगळं ते सारण जे चिकन वगैरे बरोबर, होतं हा. ते ती परत ट्राय मी करत होती. फ्रस्ट्रेट झाले. कमीत कमी तिने आय थिंक 5 वेळा ट्राय केलं असेल, जास्तच. ओ. आणि ते बनतच नव्हतं फॉर सम रिझन. कारण ते कसं असतं ना की जर ते थिन झालं ना एक्स्ट्रा, बरोबर, तर ते मोदकासारखं. मोदकासारखंच correct. हसलं ते. तर बरं ते तेल फसलं. तापलंय, मी फक्त कांदा हा, हा, त्याच्यात please. सोडतीये. हा जो काही आवाज असतो ना, दिस इज द ओनली किरकिर वी लव्ह. एक्झॅक्टली द ओनली किरकिर आय लाईक इन लाईफ. आणि माशाची किरकिर. तर तो मेन पार्ट अजून बाकी आहे ना तव्यावर. सो आता हे फक्त आपण कांदा जरा ब्राऊन होऊ द्यायचा आहे, तोपर्यंत आपण मस्त गप्पा मारू शकतो. येस. हा, सो पुढचा So continue. किस्सा. हा. सो आणि तो झालाच नाही. हा. आणि मग हिला म्हटलं मी ठीक आहे आपण चिकन खाऊन घेऊ वेगळं, आणि मी लिटरली ते खाल्लं अच्छा. सेपरेट जसं बनवलं होतं जसं तसं. बनवलं आणि होतं मला ते. वाटलं की याला आवडतंय, हा खातोय, मलाच नाही आवडलंय, कसं खातोय. आणि ही रडायला लागली. आई म्हणजे गं. तिने एवढं ते सिरियसली घेतलं होतं. मी म्हटलं की वाय, पण ती म्हणजे लिटरली एक तर ते बिघडलं तो दिवस, तिला हे झालं आणि ती जेवली नाही. आई गं. ओ. हो, मला ते असं झालं की नाही हे कसं एवढं काय. काय डिसअपॉइंट झाली, पण मी खाल्लं ते म्हणजे so it तू was- खाल्लंस कारण इट वॉज चिकन आणि तुला प्रोटीन इंटेक करायचा होता. ओ माय गॉड. कैसे भी दो प्रोटीन दो मैं खाएगा, असं आहे त्याचं. म्हणजे माझं असं होतं मच बेटर देन मी जे नॉर्मली बॉइल्ड खात होतो त्याच्यापेक्षा बेटरच त्याच्यापेक्षा होतं. चव पण आहे. हो, खाते तनुज ते. सगळे बॉइल्ड चिकन खातो बाबा, मी नाही खाऊ शकत असं काही. मला कसं त्याला असं जरासा रस्सा पाहिजे. रस्सा पाहिजे. तरदार पाहिजे एकदम मस्त. सो आता आपण कांदा टाकला होता, हा. हा. त्याच्यात कढीपत्ता टाकला आणि आता मी थोडस मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर शिजेल. सो आता आपण फोडणी देतोय बेसिक. येस. फोडणीमध्ये काय स्पेशल? नाही, आता सगळे वाटण जे आपण केलेलं ते डायरेक्ट त्यात सो टाकणार. यामध्ये त्यामुळे वेगळा मसाला काही काही टाकायची गरज नाही, सगळं ऑल सेट असतं. सो अशा प्रकारे या माझ्या गावी केलं जातं. अरे वा. सो माझी आई हे करते. हे वेज पण करू शकतो आपण. अच्छा. म्हणजे प्रत्येक वेळेला कोलंबीच पाहिजे असं नाहीये, नुसतं टोमॅटोचा सार सुद्धा करता येतं. ओके, म्हणजे तू जे वाटण केलेलं आहे हा. ते वाटण वेगवेगळ्या दुसऱ्या डिशेस साठी मध्ये सुद्धा पण- वापरता Yes, येईल. एक्झॅक्टली. मग नॉट नेसेसरी की त्यासाठी मासेच हवे. हम्म, म्हणजे कडधान्य वगैरे कुठलं आपलं वाटण वगैरे त्यासाठी. मटकी वगैरे त्याच्यासाठी ते जरा वेगळं. वेगळं वाटण असतं. हा. हे जे मी म्हणतेय मिरच्यांचं वाटण जे आपण केलेलं आहे ह्याचा फक्त सार बनतं. हा. सो तू टोमॅटोचं नुसतं सार बनवू शकते. त्याच्यामध्ये हे टाकले कोलंबी की कोलंबीचं सार झालं. तर मी जेव्हा वीकडेजला मला नॉनव्हेज खायची हुक्की येते त्यावेळेला ते सार बनवते आणि सुरमईच्या जागी बटाट्याची कापं खायची. फील आना चाहिए बस. फील महत्वाचं आहे. फील हाक आहे. महत्वाचं आहे. हो. असं आम्ही काय काय बनवत असतो घरी. युजली आम्ही घरी बनवणं जास्त प्रेफर करतो. हा. आय थिंक बाहेरचं तर ना आपण नॉर्मली कुठेही गेलो ना तर वी एंड अप हॅव्हिंग बाहेरचं फूड. बरोबर. किंवा फ्रेंड्स कडे गेलो तर युजली आजकाल तर कोणी कुकिंग करतच नाही. करतच नाही, बाहेरूनच ऑर्डर केलं हो. जातं. हो मग ना. त्यामुळे मग आम्ही घरी असलो ना की वी प्रेफर की घरीच बनवूया काहीतरी. पण मोस्ट ऑफ द टाइम मला वाटतं तुम्ही घरचंच जेवता. हो, हो, आणि हो. पाहुणे आले तेव्हाही पाहुण्यांना पण घरीच बनवतो. घरीच मला बनवतो. मला स्वयंपाक करायला खूप आवडतं आणि मला वा. लोकांना खाऊ हो. घालायला खूप आवडतं. क्या बात आहे. हो, म्हणजे जितकं होईल तितकं वी अवॉइड ऑर्डरिंग फूड. आणि तनुजलाही आवड आहे त्यामुळे हा. मग मजा येते. तो मला हेल्प करतो. आता काल माझ्या घरी असेच आमचे एक फ्रेंड झाले होते. आम्ही त्यांच्यासाठी चिकनची डिश बनवली होती. सगळे कांदे कापायचं जे काम जो असतं, main, सगळं हा, चिरण्याचं काम हो, हो. तनुजचं असतं. वा. असं त्याला एकदा लिंबू पिळायला मी सांगितलं होतं. त्यांनी त्याचा रील बनवून टाकलेला आहे सोशल मीडियावर. लोकांना काय वाटेल की मी ह्याच्याकडनं केवढी कामं करून घेते. पण ती करून घेत होती तेव्हा. तो असंच मी म्हटलं की आय विल शूट नाव, तू जे करतेस हे आता. किती छान आहे ना हे हा, सगळं. हा. म्हणजे इथे इक्वॅलिटी ऑफ
जेंडर येतच हा, आहे gender आणि बरोबर. सगळ्याच गोष्टी बॅलन्स आहे. हा. म्हणजे आपण जे फक्त असं अनेकदा फक्त असं बोलण्यापुरतं बोलतो की हा. स्त्री पुरुष समानता वगैरे इथे आहे या घरात ती मला या घरात दिसते. आहे. पण आहे ना तिने मला ट्रिक केलं होतं हा, तेव्हा. अच्छा. तर मी बसलो होतो माझ्या लॅपटॉपवर आणि मी असंच काहीतरी पर्सनल काम करत होतो आणि हिची तयारी चालू होती. मला वाटलं ही करते आपलं स्वतःच काहीतरी करते, पण हिने ते लिंबू मग ते साचा वगैरे असं आणून ठेवलं. म्हणजे काय की सगळे रेडी असलं की हा करेल काहीतरी. आणि So म्हटलं, तिला- हे काय म्हटलं, हा, हे आता करायचंय तुला काम. तिला सगळी ट्रिक्स आणि हो, हो. हॅक्स माहिती तिला आहे. हॅक्स माहितीये. असं आपण ते हो. वाटण केलं होतं. नाईस, मस्त कलर आलाय सगळं त्याला. छान आहे. मला वाटतं त्या लाल मिरचीमुळे हा रंग एक्झॅक्टली त्याला आलेला काश्मीरी आहे. मिरची जी असते त्याच्यामुळे तो रंग येतो बरोबर. आणि बेडगी मिरची असते त्याच्याने तिखटपणा येतो ओ. असं. आणि कांदा आहे, टोमॅटो आहे, आलं लसूण पेस्ट आहे, हळद मीठ मसाला सगळं यात आहे, धणे आहे. त्याच्यानंतर मी दालचिनी टाकली होती, Yes. बडीशेप होते. असं सगळ्याचं हे मिक्सचर आहे. वा. म्हणजे इथे वा. ऍडिशनली काय टाकायची गरज नसते, फक्त कांद्यावरती ही फोडणी द्यायची. वा, ते ऑनियन ब्राऊन झालं ना मस्त. तर लाईक रिअली क्रिस्प वाटतं ते. सो मेजर पार्ट आपला झालेला आहे. हा. मेजर पार्ट हाच होता, येस. हेच झालेलं आहे. आणि मला समहाव ना, मी जेव्हा जेवण बनवते तेव्हा बनवताना बऱ्याचशा बायका अशा चव घेत असतात ना, ते मला नाही आवडत. नाही somehow. आवडत का? नाही, मला Oh. नाही मग आवडत. तो सर्टिफाईड टेस्टर मी आहे. ओ, म्हणजे बरं. काही बनवला की टेस्ट करायला आहे. म्हणजे मी हा. कुठेही असेल, काम आत बसलो पण असेल काय, taste, हा, हा, म्हणजे टेस्ट करायला काही वेळा पाहिजे. तनुजचं असं असतं की आय वोंट कॉल, म्हणजे आय डोंट टेस्ट दिस. I swear. Okay. आता याला तर अशा पद्धतीने ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे. हो. आणि युजली सो मी ना एक हॅक अजून सांगते. कधी असं शिजताना ना गरम पाणी टाकायचं, उकळतं गरम पाणी. अच्छा. त्याने असं होतं की चव बदलत नाही, इंटॅक्ट राहते. ओ. हे माझ्या आईने मला सांगितलं. आणि हे हेल्प पण करतात कुक करायला. हो. सिक्रेट्स ऑफ अपूर्वा कुकिंग आहे. वा. गरम पाणी. गरम पाणी पाणी ओतायचं. आणि अजून एक ह्याच्यामध्ये एक हॅक आहे, असं आहे की याची कन्सिस्टन्सी जी आपल्याला हवी असते ना, थोडीशी जाड हा, असं, हा. त्याच्यासाठी तांदूळ भिजवायचे आणि हा. ते सुद्धा ह्याच्यात वाटायचे. ओ. सो मी ते वाटले ह्याच्यात. अच्छा, त्यामुळे तो थिकनेस येतो. Correct, हा, तो correct. थिकनेस येतो. आता एक उकळी आली की कोलंबी त्याच्यात सोडायची, दुसऱ्या उकळीला बंद झालं. बस. या डन. क्या बात आहे. मग आपण ते आहेच. थोडस मला ह्याच्यात पाणी देशील? Yes. तेच घेऊ? हा, गरम पाणी, म्हणजे ती चव जाणार नाही त्याच्यातच. बस इनफ. पण मला एक प्रश्न खरं तर करायचा होता हा. की जेव्हा मी आले तेव्हा मला तनुज बोलता बोलता असं म्हणाला की मला आधी माहित नव्हतं की अपूर्वा कोण होती जेव्हा भेटले तेव्हा. तर हे खरं आहे का? म्हणजे नक्की काय किस्सा आहे यामागचा? किस्सा तनुज तुला छान सांगेल. हो. हा, तर खरंच तनुज तू अपूर्वाला भेटलास तेव्हा तुला माहित नव्हतं दॅट शी इज अन ऍक्ट्रेस? हो, मला खरंच माहित नव्हतं. अच्छा. आणि म्हणजे मी बिफोर वी कनेक्टेड मला नाही वाटत मी बघितलं होतं तिचं काहीच काम. Oh. पण ते खरंच फायदा झाला लिटरली. मला असं वाटतं आणि अपूर्वा तुझ्यासाठी सुद्धा की अतिशय It was a अतिशय tick फायदा. mark की- कारण काय व्हायचं की मी जेव्हा जी स्थळं पाहत होते हा. त्याच्यामध्ये ते आधीच मला भेटल्यावरती भारावून जायचे हा. आणि मग ते मी केलेल्या कामाविषयी बोलायचे, विच वॉज व्हेरी बोरिंग. तनुजचं असं झालं की मी त्याला इंटरेस्ट घेऊन सांगतेय की मी आता सावनी करतेय ना, त्यात मी खूप बिझी असते. हा. आणि याच्या आधी ना मी जेव्हा शेवंत केले तनुजचं रिएक्शन असं लाईक एनी अदर प्रोजेक्ट और शेवंता म्हटल्यावर सुद्धा त्याच्या नाही. चेहऱ्यावर नाही, मला रिअलाइज माशी हल्ली नाही. मला रिअलाइज कधी झालं, आम्ही दोघे चालत होतो इथेच आमच्या इथे, आणि जेव्हा ही ऑलमोस्ट फर्स्ट टाइम आली होती इथे, हा. आणि देवर दोन हे होते माणसं होती, त्यांनी हिला बघितलं आणि ते असे म्हणाले साक्षात शेवंता. आणि ते आजोबा होते बरं का. हा, म्हणजे ते थोडे हे होते, Aged होते. एजेडच होते. साक्षात आणि असं कान पकडलं त्यांनी
आणि मी असं बघत राहिलो म्हणून मी हा हा असं आम्ही हा म्हणून आम्ही पुढे आलो. तर तेव्हा मला रिअलाइज झालं ओ शेवंता वॉज लाईक म्हणजे हे स्टार आणि असं कल्ट परफॉर्मन्स दिलेला आहे यांनी की लोकांना वाटतं ती शेवंताच आहे. अजूनही तीच आहे. म्हणजे अपूर्वा नेमळेकर आय थिंक नाहीच आहे. डझंट एक्झिस्ट. पण मग तुला जेव्हा कळलं की हा बाई ही स्टार आहे त्यानंतर तू तिला स्टॉक केलंस? हा स्टॉक तर केलं ना ऑब्व्हियसली. म्हणजे जास्त करायची गरजच नव्हती. वन गुगल सर्च मध्ये भरपूर काही प्रोफाईल. बट आय मस्ट टेल यू तुमचा जो इंटरव्ह्यू होता अच्छा माझा पॉडकास्ट होता अपूर्वा तो भरपूर हेल्पफुल होता. कारण त्याच्यामध्ये मन मोकळेपणाने सगळे स्टोरी होती हिची. एक्झॅक्टली. बऱ्यापैकी मला वाटतं त्यात अपूर्वा ओपन झाली होती त्या पॉडकास्ट मध्ये. तो पॉडकास्ट पाहिल्यानंतर कन्सिस्टन्सी इज द करेक्ट कन्सिस्टन्सी. कारण अजून म्हणजे जास्त जाडही नाही आणि पातळही नाही. आता त्याला उकळी येणार छान. मग आपण ते कोलंबी त्यात टाकू. पण तोपर्यंत मीठ टाकायचं नाही. आणि जर मीठ टाकलंस तर मग कोलंबी शिजत नाही. हे पण असा वेळ लागतो. सिक्रेट रेसिपी, सिक्रेट हॅक्स. बापरे, हे सगळं आईकडनं शिकले मी. आणि तिने असं काही शिकवलं असं नाही की अनुभवाने ऑफकोर्स त्या गोष्टी कळतातच एका पॉइंट. आणि आम्ही 2 बहिणी घरात, तर आई बनवायची आणि आम्ही ते बघत बसायचो. असं नाही की तुम्ही या नाही तुम्ही केलंच पाहिजे. पण ते ऑब्झर्वेशन आणि आवड निर्माण झाली आणि त्यातनं मग आम्ही काय काय असे एक तिचे हॅक्स शिकत गेलो. मला ना ही कुक करते फूड आणि टिफिन घेऊन जाते सेटवर. हे पण मला शॉकिंग वाटलं होतं. कारण माझं असं होतं की 12 आवर्सची शिफ्ट आहे तर तुम्हाला तिथे मिळेलच ना जेवण आणि व्हॉट एव्हर. मग ही बोलली की अरे यार तिकडचं तर वी डोंट हॅव. आणि नंतर ही पहाटे म्हणजे आता जर 7 o'clockला जायचंय तर 5:30 ही कुकिंग करत होती. म्हणजे आय यूज टू स्लीप बेअरली 4 तास. आणि एकदा मला मेसेज आला हिचा की 5:30 वगैरे की आय एम गेटिंग रेडी वगैरे. मी म्हटलं एवढ्या लवकर का करते. देन शी टोल्ड मी की मी कुक करते, मी टिफिन पॅक करते 3 मील्सचा. आणि तिची एक बास्केट आहे. तर बास्केटमध्ये असं सगळं व्यवस्थित. पण खरंच यार म्हणजे मला इथे हे नमूद करावंसं वाटतं की किती इझिली लोक जज करतात ना. म्हणजे स्पेशली अभिनेत्रींना की अरे ही काय करत असेल, हिच्याकडे तर 10 लोक असतील कामं करायला आहे ते. पण इथे बघा आणि एवढं पहाटे ताई येऊ शकत नाही जेवण करायला. सो मलाच करावं लागायचं. आणि मी आणि आई करायचो तेव्हा. आता मी करते म्हणजे फक्त वीकेंड्सला जेव्हा आम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असतं ना तर इथे आमच्याकडे ताई येतात, त्या छान स्वयंपाक करतात. पण मग मी मागे उभं राहून मला कसं हवंय ते माझ्या पद्धतीने करते. बेसिकली तू खूप फूडी आहे. खूप फूडी आहे. खूप. पण मला सांग तुझं एकदम आवडीचं असं खाणं पदार्थ काय आवडतात तुला? आय थिंक मासे. नोबडी कॅन बीट मासे. त्याच्यानंतर 4 तासाची झोप. सो अपूर्वा जर झोपली ना खाऊन पिऊन तो पदार्थ तिला आवडला. तसं ते मनाला लावून घेते. मला एखादं जर डिश मी हॉटेलमध्ये मागवली आहे आणि ती आमच्या आवडीसारखी नाही आली ना तर मी मनाला लावून घेते. मला त्रास होतो तिला. सो फूड इज युअर लव्ह लँग्वेज. सो आता आपण कोकोनट मिल्क टाकतोय त्यात. म्हणजे ऑलरेडी आपण त्यात खोबरं तसं टाकलं होतं आणि त्यावर कोकोनट मिल्क म्हणजे प्रॉपर कोकणातले पदार्थ, कोकण स्टाईल ऑफ कुकिंग. असे कोकोनट मिल्क टाकल्यानंतर त्याला एक विशेष थिकनेस येतोय आणि चव येते. चव तर येते मस्त. सो आता एक उकळी आलेली आहे. आता सगळे आपले प्रॉन्स. वाव. ह्याला आधीच मॅरिनेट करून ठेवलं होतं म्हणून ते छान असे रेडी आहे. ते आता मी ते अशा प्रकारे सोडतीये. बोंबलाचं सार सुद्धा असं करता येतं. फक्त बोंबलाचं असं होतं की तुम्ही मग ते सतत फिरवू शकत नाही कारण बोंबील नाजूक असतो, तो लगेच तुटतो. त्यामुळे हे जरा सोपं असतं. कोलंबी इज व्हेरी स्ट्रॉंग. तुझे आवडीचे मासे कोणते? पापलेट एकदम सगळ्यात फर्स्ट, एकदम पहिल्या नंबरवर. बोंबील फ्राय ऑल्सो. बोंबील फ्राय इज जस्ट अ स्टार्टर. बोंबील फ्राय इज अ स्टार्टर. सो आय लव्ह बोंबील फ्राय, कोलंबी फ्राय, पापलेट, सुरमई. बस एवढंच. ह्याच्या पलीकडे मी नाही जात. आणि क्रॅब्स पण आवडतात
पण इट डिपेंड्स कुठे खातोय. घरी बसून खात असू तर मला तर ठीक आवडतात. आहे, खरं आहे. हा मला हा, असं ते बाहेर खेकडे खाताना असं असं नाही असं खाता नाही. येत. खेकडे असे असं ते तोडायचं, रस्ता हो. उडतोय, आजूबाजूचे डिस्टर्ब होतात घरचे, असं हो गं. मज्जा. सो आता ऑलमोस्ट डन झालेलं आहे. एक उकळी आलेली आहे छान, Yes. आणि या उकळीमध्ये आपल्याला कळतंय की कोलंबी हे शिजलेत. ही सेकंड उकळी आहे ना, ही second पहिल्यामध्ये उकळी. आपण टाकलं. येस, तो हे ऑलमोस्ट सगळे शिजलेत. हे बघा, Oh, wow. वाव. हे सगळे छान झालेले शिजलेत. आता एकच पदार्थ याच्यात टाकायचा आहे, दॅट इज कोकम. कोकणातलं कोकम. यार स्मेलनेच भूक लागली आहे मला. हो ना. आता मीठ टाकणार आणि झाकून ठेवणार, मग बरं. झालं. बरं. मग आपण मासे फ्राय करूया. येस. येस. भात मी आधीच लावला होता, म्हणजे आपला वेळ वाचेल. सगळी तयारी करून ठेवलेली आहे. गुढी गुणी गुणी सुगरण. सुगरण, अगं बायको बाई. सुगरण आहे. हो. गुढी बायको एकदम. आणि अजून एक माझ्या आणि माझ्या बहिणीचं एक समाव आमचं आहे की आम्ही असं मीठ स्मेल करतो. ओके, त्याचा स्मेल काही येत येत नाही, नाही हा. पण तरी स्मेल करतो आणि मग ते टाकतो. सो वी अज्युम, आमचं असं अझम्पशन आहे की त्याने मीठ जास्त होत नाही. अच्छा. आणि हे मी करून पाहिलंय बरेचदा. हम्म. असं टाकलेलं मीठ जास्त पडतं, पण स्मेल करून टाकलेलं मीठ जास्त नाही पडत. स्मेल ॲज त्याच्यावर लक्ष देऊन की I किती don't know, म्हणजे. क्वांटिटी मध्ये असं असं का? हा. ओ. So ही सवय लागली आता मला तिच्याकडनं, मीठ स्मेल करते. मीठ स्मेल करून. ते आहे. अभि, Trick. म्हणजे हे मी बिग बॉस मध्ये करायचे आणि सगळे त्याच्यावरती असं होते, हे काय मीठ. पण ही टेक्निक वर्क होते प्रत्येक Work वेळेला होते. असं तू हो, म्हणते. हो, yes. चला. इट ठीक आहे. डज वर्क. हो, हे खरं आहे. ऍक्टिंग असं कधी झालंच नाही ना की त्यामागे मी science पण असावा मे बी काहीतरी. पण तूच बघ ना, आतापर्यंत मी एवढे हा, पदार्थ केले, she's- तुला कधी मीठ जास्त नाही, झालंय नाही, का? कधीच नाही नाही, झालेलं. कधीच वा. नाही. हो. क्या बात आहे. तर नेक्स्ट टाइम कारण गणपतीत जेव्हा मी स्वयंपाक Smell करते करते. तेव्हा तर आपण चव घेऊच शकत नाही. हम्म. ऍब्सोल्युटली. पण तेव्हाही माझं मीठ कधी हम्म. जास्त कमी असं कधीच नसतं. इट इज ऑलवेज करेक्ट. सो हे झालेलं आहे. ये स्लो गॅसवरती 1-2 मिनिटं ठेवून देऊ चालेल. आणि वळूयात आपण फिश फ्राय कडे. सो तनुचं फिश फ्राय आपण नाही करणार आहोत त्याच्या स्टाईलचं, कारण अच्छा. तो एअर फ्रायर मध्ये ते हो, बरोबर, बरोबर. इतकं हेल्दी मी नाही होणार आहे. पण माझं कसं असतं, असं आता मासे जातील ते अशी डुबकी मारतील, घरभर इकडे स्मेल येईल, एक किरकिर 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 या आवाजाची मला सवय आहे. आणि एवढाच आवाज मी आयुष्यात घेऊ शकते. आणि आपण मस्त मग मासे खाऊ. येस. ओके, सो आता आपण मस्त तवा गरम करत ठेवलेला आहे, ठीक आहे. पण मी हे सुद्धा रेडी करून ठेवलेलं आहे. माय गॉड, wow. गुढी बायको, एकदम. सुगरण बायको. काय सुगरण. लकी, म्हणजे कोणते खरंच, खरंच. उपवास केलेले हो तुम्ही? मी नाही केले होते, हिनी केले होते उपवास. मी 16 सोमवार. 16 सोमवार खरंच केले, केलेले? खरंच केले अच्छा. होते. तेव्हा जाऊन मला तन्वी मी मिळाली. 4 केले, मी लिटरली 4 केले होतेस? मी केले होते. तू केले पण होतेस? मी 4 केले होते. मध्ये तुला- 4 मध्ये माझा गिव्हअप झाला, 5वा मी नाही करू शकलो. मी असं ऐकलं की 4 मध्येच माझं काम झालं. एक्झॅक्टली. त्यांनी 4 सॅटर्डे संडे केले असतील. नाही नाही, म्हणून तर सोमवार तुला, मी केले होते पण हे- ते हा. झालं चलो. नव्हतं. येस. ओके, सो आता आपण तेल सोडणार आहोत. हो. येस. तनुचं असं मी होत असं असेल. स्पून नाही करायचो आता, बस, बस. हे बघून मला हो, चमच्यानी तेल. ते चमच्याने तेल हो. होतं. आणि मग ब्रशनी हे करायचो, अरे, पण अरे. हे असं हे कसं असं आंदो. हे म्हणजे ऍज गुड एज डीप फ्राईडच आहे हे. नाही, डीप फ्राय नाही. डीप फ्राय इज लाईक ऍक्च्युली हा. उडी हा, correct. शालो फ्राईंग. पण इतना तर लगता है नाही. हा. एवढं तर पाहिजे. एवढं तर पाहिजे, एवढं लागतं मला. तुमचा मान आहे यार. मग सुरमईला पण त्याच्या कुर्बानीचं काहीतरी वाटलं पाहिजे ना, की सही घर में सही पेट में गए हो असं. सो हे मला खूप आवडतं प्रकार. अच्छा. दॅट इज की मासे तळताना मला लसूण सुद्धा त्याच्याबरोबर फ्राय करायला आवडतो. हो? सो एक वेगळीच चव येते. अच्छा. आणि तो फ्राईड लसूण जो असतो ना, त्याची एक वेगळीच चव आहे. म्हणजे हा लसूण थ्रू आउट राहणार आहे हो, मासे हो, फ्राय fry होईपर्यंत. होईपर्यंत. हो. अच्छा. हो. हे मी ऍक्च्युली ना कोकणात नाही पाहिलंय कोणाला करताना, म्हणजे करत पण असतील, पण माझ्या आई किंवा बहिणीने असं नाही केलंय. मी एका कोळी व्हिडिओ पाहिला होता, एक कोळी व्हिडिओ, त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं होतं आणि मी त्यानंतर ट्राय करत Follow गेले आणि मग केलं. मला ते आवडत गेलं. सो आता आपण सिक्रेट्स ऑफ अपूर्वा. अपूर्वा's चला. किचन. अपूर्वा किचन. ओ so येस. आता मला असं उभं राहायला लागेल हा.
आणि आपण सुरुवात करतोय. हा मासे दाखव त्यांना. सुरमई. सुरमई किंवा आले. ही पोरगी साजूक तुपातली, हिला मोळ्याचा लागलाय ना, हो की नाही? एकदम अशा प्रकारे मस्त आता त्याला कोटिंग आलेलं आहे, कारण मी ऑलरेडी मॅरिनेट केल्यामुळे केलेलं आहे. मसाला छान लागला मस्त होता. मसाला बसलाय हा. आणि ह्याच्यामध्ये मोस्ट सुद्धा- ऑफ द टाइम जेव्हा मी बनवते ना तेव्हा मसाला नीट बसत बसत नाही. नाही. तो. ओके, ओके. असं काय आहे जरा सिक्रेट सांगा आम्हाला. काही नाही, मी थिक आलं लसूण पेस्ट मी घरी करते, अच्छा. सो कदाचित तो फरक असू शकतो. आलं लसूण पेस्ट थिक असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळा मसाला टाकून त्याला छान मिक्स केलं होतं मी आणि Okay. हे केले. आता हे सो बघ. दॅट्स द हॅक. ओके. येस. आणि ही फ्रेश आहे आय थिंक हा. सकाळीच बनवली ना? हो, हो. हम्म. वा. आणि आता पहिली तुकडी अशा प्रकारे. क्या गॅस. म्हणजे अपूर्वा किचनची खासियत हा. म्हणजे वाईब पण आहे. Vibe पण आहे. हा, Full म्हणजे entertainment. आपण किचन मध्ये हा. हे घाम गाळत काम करतो असं फीलच येत नाहीये नाही, कुठेच. नाही. आता त्याचं घामाचं काहीच नाही करू शकत. मला 12 महिने घाम येतो, मग हो, त्याच्याने पण तो फील आणूच देत नाहीये ना हो. तू त्यातही मजा करत आम्ही स्वयंपाक ब्लूटूथ करते. स्पीकर आणला होता किचन साठी. ओ. मला असं वाटलं की आपण म्युझिक ऐकू वगैरे, पण हिचा नॉन स्टॉप एंटरटेनमेंट आपलं चालू ते असल्यामुळे दिसतंय मला तो आज. स्पीकर कधी किचन मध्ये आलाच आलाच नाहीये. नाही. वाव. पण मला एक प्रश्न करायचा आहे तुला अपूर्वा, तो म्हणजे एक काळी मी असं ऐकलं होतं की तू व्हेजिटेरियन झाली आहेस कम्प्लिटली. हो, हो, तर हो. ते खरं होतं का? मग तू हो, असं हो. लगेच मी ऍड करतो हा, याच्यामध्ये. please, हा. फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा भेटलो हा. ही बोलली की मी व्हेजिटेरियन आहे, तर Oh my God. फॉर अ स्प्लिट सेकंड असं झालं की ओके. हा. म्हटलं ओके आपण मग तुझ्यासाठी व्हेज मागूया, माझ्यासाठी काहीतरी Non-veg नॉन व्हेज करू. मागूया हा. असं. हा. आणि त्यानंतर आय थिंक 1-2 दिवस मी हिला हा. विचारतच राहिलो, हा. तू तसं नॉन व्हेजिटेरियन आहेस ना, आत्ता व्हेजिटेरियन झालीयस ना? झाली. हा. असं. मग हिला थोडा आला अंदाज की ह्याला काय हा, म्हणायचंय. जरा म्हणायचंय, हा. कन्व्हिन्स करतोय मला. हो. हा. कारण माझ्यासाठी नॉन व्हेजिटेरियन मुलगी हे नॉन निगोशिएबल होतं आधी. ओ. तर मग तू आता बोलशील. हो. असं आम्ही सुरुवातीला भेटलो तेव्हा मी बरेचदा व्हेजच खाल्लं. मग हा. म्हणजे मी व्हेज खाल्लं, ही व्हेज खात हा. होती, मी नॉन व्हेज. तो नॉनव्हेज खात होता. हा. पण ते पूर्ण प्लेट्स वॉज लाईक खूप उरायचं आणि मग ते हा. वेस्ट वेस्ट व्हायचं. व्हायचं. करेक्ट. मग हा म्हणाला की आय थिंक तू आता नॉनव्हेज खायला सुरूच कर. आणि माझं असं होतं की माहिती नाही, अजून इच्छा होत नाहीये. हा. सो बेसिकली असं झालं होतं की मी आणि माझा धाकटा भाऊ खूप नॉनव्हेज खायचो, बर. भयंकर. बट आय लॉस्ट हिम हा. इन 2023. आणि मग त्याच्यानंतर मी नॉनव्हेज बंद केलं होतं. मी पूर्णपणे व्हेजिटेरियन झाले होते. आणि नाहीच म्हणजे इच्छाच व्हायची नाही, कारण तो ही वॉज माय पार्टनर इन क्राईम. बेसिकली आम्ही सगळं खायला जायचो, एक्सप्लोर करायचो, तर तो असायचा. सो मग त्याच्या पश्चात मी नाही खाल्लं आणि नाही इच्छा झाली माझी. पण माझ्या आईला खंत होती या गोष्टीची की असं नको करूस, तू खाल्लं पाहिजे. मामा म्हणायचे, माझी बहीण म्हणायची. आणि मग शेवटी मामा मला म्हणाले काय माहितीये, ज्या दिवशी तुला तुझा पार्टनर मिळेल ना, तो त्याच्या हाताने तुला भरवेल, मग तू खायला लागशील. हो. आई गं. हे आणि ते नकळतपणे खरं होईल. झालं. आणि ते मी actually literally झालं. मी तिला असं भरवलं होतं फर्स्ट आई गं. चिकन. चिकनचं How पीस. sweet. हो. Okay. आणि मग मला असं झालं की आय थिंक ठीक आहे मी करते. कर. तोपर्यंत इच्छा गेली होती माझी, पण याच्या सानिध्यात राहून पुन्हा इच्छा निर्माण झाली. या सो मग मी पुन्हा नॉनव्हेज खायला लागले, वा. बनवायला लागले. आधीही बनवायचेच, पण आता तनुज मेजरली त्याच्या आवडीसाठी बनवते मी. तर पण एक वेगळी मजा आहे ना, की कारण तुम्ही दोघेही मासेप्रेमी आहात, त्यामुळे किचन मध्ये एक वेगळी मजा हो, आहे. हो. आणि एकूणच तेच तर खरी खरी आयुष्याची गंमत गंमत असते. आहे. खरंय खरंय. नाहीतर मग असं टास्क वाटतं की तुम्हाला मील बनवायचंय तर स्वतःच बनवायचंय, किंवा मग असं टास्क सारखं वाटतं. की पण मी आमच्या नॉनव्हेज कसं खाऊ, हा. आता ती नाही नाही खाते, मग खाते. जाऊ दे हो, आपण. हो, हो. Of course, सुरुवातीला मी जेव्हा तनुजकडे आले होते आणि तनुजनी त्याचं चिकन बनवलं होतं आणि मग इज लाईक की तू लंचला ये, आपण घरी जेवू वगैरे. मी आले आवडीने. आता अरेंज मॅरेज असल्यावर फार बोलताही येत नव्हतं, त्यामुळे मी माझं असं होतं की ओके छान, काय तुझं हा, जेवण हा. आहे. आणि त्याचं ते एअर फ्रायचं चिकन खाल्लं मी. आणि मी मला ते बनवलं बिकॉज मला तेवढं हा, मी ते of खात course, होतो. मी असं एअर फ्राईड चिकन, ब्रॉकली होता,
आणि राईस होतं. अरे मी देवा. मी म्हटलं मी हे खातोय तर आता तुझ्यासाठी पण बनवतो. तर तेव्हा तिचं झालं थोडं असं की ओके खाऊ की ठीक नको, आहे. ठीक आहे वगैरे. मुलगा बरा दिसत होता मला वाटलं तर मी म्हटलं जाऊ दे इतना तो से ही लेंगे इसको बाद में करते असं असं म्हणून मी बाद विचार- में, हा. मग मी त्याला म्हटलं की ये सब नाही चलेगा खऱ्या रंगात आलीस तू हो, हो, अखेर हो. की सिरियल सारखं. हे नाही नाही, होत. तेव्हाच ती बोलली की ये नाही चलेगा, ये अभी एक दिन हो गया बस. तू एक दिन. कोकणातला आहेस ना असं हा. कसं खातोस रे मग असं मी ते करत करत त्याला पुन्हा एकदा आपल्या पद्धतीचं खायला भाग पडलं. हम्म. सो आता हे हे छान नंतर, ओके, करून हा. झालेले आहे. आता हे So, आता लसूण तुम्ही आत्ता टाकणार हा आहात मी आपण. आता लसूण इथे असं साईडला जिथे जिथे तेल आहे हम्म. त्याला ते मस्त फ्राय व्हायला टाकणार सोडणार Okay. तिथे असं. आणि ह्याच्याने होतं काय माहिती आता तो लसूण सुद्धा ह्याच्या बरोबरीने शिजेल हम्म. आणि त्याचा त्याचा फ्लेवर सुद्धा त्यामध्ये करेक्ट. आणि तसंही ना मी इव्हन चायनीज जेव्हा पण खाते ना मला सगळं बर्न गार्लिक Garlic, मलाही हा. आवडतं. असं सगळं बर्न गार्लिक पाहिजे असं. गार्लिक पाहिजे. ही दॅट इज द मस्ट. सो अशा प्रकारे हे झालेलं आहे. टॅन जेवण तयार जेवण आहे. तयार. तुम्ही सगळे सुद्धा या जेवायला. सो आपल्याकडे मस्तपैकी प्रॉन्स रस्सा, येस. त्याच्यानंतर सुरमई फ्राय. सुरमई फ्राय विथ क्रिस्पी गार्लिक हो. आणि मस्त मऊ भात आहे. Yes. Yes. लेट्स स्टार्ट. लेट्स स्टार्ट. सो फायनली झालेलं आहे. येस, आणि खूप भूक लागली आहे मला पण. आणि हो. तू इतक्या प्रेमाने बनवलंयस ना अपूर्वा, मला आज तुझ्या असं- मार्फत आहे ना लोकांना कळेल की मला स्वयंपाक करता येतो. आणि तर तुला मला- आवड आहे की हो. आणि बरेच लोक असे कमेंट्स करतात की हिला काही बनवता येतं का, ही काही किचन मध्ये शिरत असेल का, पण आज तुझ्या निमित्ताने का असे ना लोकांना पटेल. खरंय खरंय. Exactly. तुझ्यातला तो मदरली फिगर आज मी पाहिलाय. इतक्या प्रेमाने आपुलकेने तू हे सगळं केलेलं आहे. वा, चला. पण एक शेवटचा त्रास देऊ तुम्हाला या प्लीज. प्लीज. हे नवीन लग्न झालेलं आहे तर हो. आपल्या मराठी परंपरेचा हा भाग आहे की उखाणं घ्यावं लागतं. उखाणा. येस, तर एक एक प्लीज आमच्यासाठी. तू घेते पहिला. हा मी घेतो. ओके हा, प्लीज प्लीज. सो ताटात आहे सुरमई, ओके, आहे. आणि बाजूला आहे प्रॉन्स रस्सा. वा. ओके, ताटात आहे सुरमई आणि बाजूला आहे प्रॉन्स रस्सा. अपूर्वाचं नाव घेतो, हाच आहे आमच्या प्रेमाचा किस्सा. अरे खरं पण तुम्ही बघ ना, म्हणजे फूड खाणं हे Yes. तुमच्या लव्ह स्टोरीचा एक खूप Major भाग आहे. मेजर किस्सा आहे तो. Exactly. क्या बात आहे, खूप आवडलं बापरे, मला. आता तनुष एवढं छान नाव घेऊन मला चॅलेंज केलंय. चॅलेंज Of केलेलं आहे course. तुला. येस. मी प्रयत्न करते. खोबऱ्याचं केलं वाटण आणि त्याचा बनवला कोलंबी रस्सा. ओ वा 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 वा. खोबऱ्याचं केलं वाटण त्याचा बनवला कोलंबी रस्सा. हम्म. तनुजरावांचं नाव घेते कारण जन्मोजन्मी मला असाच लाईफ पार्टनर असावा. एक आहे. करूया, मॅनेज कर. दिस इज नॉट डन. अच्छा ओके, आय ट्राय अगेन. खोबऱ्याचं केलं वाटण त्याचा बनवला कोलंबी रस्सा. रस्सा. ओके, इथपर्यंत- रस्सा. इथपर्यंत- रस्सा. हा. कोलंबी खोबऱ्याचं केलं वाटण बनवला कोलंबी रस्सा. तनुजरावांचं नाव घेते कारण तोच माझा आई गं. अरे देवा, थांबा. रस्सा रस्सा. आता ह्याला आधी एक हो. फाईंड कर. कस्सा कसा कस्सा बस्सा मासा. मासा. किस्सा झाला, मी बोललो किस्सा यार. गेलाय. मला किस्सा झाला. हा. रस्सा मासा. कसा बस्सा तो माझाचा. केलाय मी मासा. बापरे. कस्सा ओके ओके, मला हा, कळलं. चला चला. कळलं. हा. फायनल फायनल आता हे Final, फायनल. yes, हा. मी हा. प्रयत्न करते. तनुज तू ना एवढं चांगलं नाव घेऊन ना मला कोड्यात टाकलंय. खरंच हा. म्हणजे, ओके.
केलं खोबऱ्याचं वाटण, ओके त्याचा बनवला कोलंबी रस्सा. ओके केलं खोबऱ्याचं वाटण, त्याचा बनवला कोलंबी रस्सा. बराच वेळ गेला तरी सुद्धा तनुजला मी शोधला कसा बस्सा. म्हणजे आम्ही मासा किंवा असं काहीतरी शोधत होतो पण Yes, वा, वा, yes. वा, वा. बसलाय, बसलाय. तनुजला मी शोधला, वेळ गेला पण तनुजला मी शोधला कसा कसा बस्सा. वा 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 क्या बात आहे. म्हणजे मला ना तुम्हा दोघांना बघून आणि तुमची केमिस्ट्री आणि ही मज्जा ही वाईब इतकी आवडलेली आहे ना. मला असं वाटतं अभिजात मराठीवर तुम्ही प्लीज एक शो करा यार. एक लवकरच. शो करा. Yes. हा करणार आवडेल आवडेल. लवकरच अभिजात मराठीवर अपूर्व आणि तनुजचा एक धमाल शो आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे मी आता इथे डिक्लेअर करून टाक. येस, ही मस्ती आमच्याच घरी कशाला ना, ही मस्ती सगळ्यांनाच एन्जॉय करू दे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सो आता चव घ्या तुम्ही आणि सांगा मला कसं येस झालंय. आपण चला. आता चला स्टार्ट. तुम्ही सांगा मला. हा तू पण घे स्टार्ट. ऑफकोर्स पहिले तुम्ही सांगा ना, बरं आहे की नाही, म्हणजे मी खाऊ की नाही. नवरोबाने आधी बोलायला हवं. अमेझिंग. मला आलेला आहे. मला आलाय ना मजा. सुरमई फ्राय सुरमई फ्राय 10 on 10. आहा, थँक्यू. कमाल कमाल. तर तू जसं म्हणालीस मीठ हा इतका इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि त्याला इतकं परफेक्ट चव आलेली आहे ना. वा वा एक नंबर. आणि ते जे मी तुला फ्राईड गार्लिक हो म्हटलं ते पण मला खाणार आहे मी. ते मस्त आहे. असं आता हा मऊ मऊ भात, त्यावर टाकलाय रस्सा आणि सुरमई मिक्स केली आहे त्यात. आता कशी मच्छा. प्रॉन्स करी ऑल्सो या मस्तच झालं. थँक्यू. दिस ऑल्सो 10 on 10. थँक्यू. वाव. तर नक्की काय शिजतंय असं आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे आणि ते काय काय शिजवलंय अपूर्वाने. नाव पण शिजवलं मी तसं आहे. वेळ लागला तरी तनुष्का कसा शोधला बस्सा. कसा बस्सा. तुझा हात प्लीज येस प्लीज. वा टू गुड यार. मस्तच झालंय. मजा आली ना तुम्हाला. बस मला हेच आवडतं. आय लव्ह टू कुक. मला लोकांना बोलवून बोलवून असं खाऊ घालावं असं वाटतं. मी बरेचदा सेटवर सुद्धा काय काय प्रकार डब्यात घेऊन जायचे आणि आज मी हे आणलंय खाऊया वगैरे. क्या बात आहे. मी मगाशी म्हटलं तसं तुझ्यातली मदरली फिगर म्हणजे ज्याला आपण मातृत्व हे. थँक्यू. तू आलीस, तुझ्या निमित्ताने आज आम्ही हा स्वयंपाक बनवला आणि मजा आली. मजा आली. एक जो टँगी फ्लेवर आलाय ना एक करी नंबर मध्ये फ्लेवर आलाय. खूप सुंदर. परफेक्ट आहे हा. थँक्यू.